Today we will discuss about the non-aqueous titrations. What are the non-aqueous titrations and what is the need of non-aqueous titration? Today's lecture we will discuss about it. The various applications of non-aqueous titrations and what is the need of non-aqueous titration हे आपण आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. तर याच्यापूर्वी मी जो लास्ट लेक्चर झाला होता त्याच्यामध्ये मी डिस्कस केला होता तो टॉपिक, बट त्यावेळेला जनसंख्या खूप कमी होती आपल्या लेक्चर मध्ये, म्हणून वी विल रिपीट दॅट टॉपिक असं मला वाटतंय, म्हणून मी रिपीट करतोय. सो आपण बघू वन बाय वन. तर सर्वात पहिली गोष्ट याच्यामध्ये अशी की नॉन ऍक्टिव्ह हायड्रेशन्स आर आल्सो ऍसिड बेस्ड हायड्रेशन. You already discussed. बघितलं होतं की ऍसिड बेस्ड टायट्रेशन्स मध्ये बघितलं होतं आपण की ऍसिड आणि बेसचा काय होतो टायट्रेशन होतो. अँड व्हेन ऍसिड रिएक्ट्स विथ बेस व्हॉट विल हॅपन? सॉल्ट अँड वॉटर इज फॉर्म. ओके, neutralization reaction is carried out. The pH is going to 7. And in case of titration, what will happen? Titration जेव्हा आपण करतो ऍसिड बेसचा इंडिकेटर टाकतो, this color, green color is there. Okay, जेव्हा green color फॉर्म होतो, what is the pH at that time? neutralization है ना, क्वेश्चन टाकला होता ना मी, एमसीक्यू मध्ये टाकला होता. जेव्हा pH फॉर्म तेव्हा pH काय असतो 7. ओके, हा क्वेश्चन आपण टाकला होता, बरोबर आहे. सो दॅट इज ऑल अबाउट द ऍसिड बेस्ड टायट्रेशन्स. नाउ वी विल डिस्कस अबाउट द नॉन ऍक्वेस टायट्रेशन. नॉन ऍक्वेस टायट्रेशन्स आर आल्सो ऍसिड बेस्ड टायट्रेशन. त्याच्यामध्ये सुद्धा काय असतात ऍसिड बेस्ड टायट्रेशनच असतात ते, बट त्याच्यामध्ये आपण काय यूज करतोय नॉन ऍक्वेस. याचा अर्थ काय झाला? नॉन ऍक्वेस सॉल्व्हेंट यूज करतोय म्हणजे काय? अदर दॅन वॉटर. वॉटरच्या व्यतिरिक्त आपण काय करतोय दुसरा सॉल्व्हेंट यूज करतोय. दॅट इज कॉल्ड एज नॉन ऍक्वेस सॉल्व्हेंट. तुम्ही एक काम करा ना मॉडेल, इथे समोर येऊन बसा. हा, तुम्ही दोघं तिकडे इकडे पहिल्या बेंचवर येऊन जा. तुम्ही दोघं एका मागे आणि तुम्ही दोघं आहे ना तिकडे येऊन जा. हा, एका मागे बसून. व्हेरी गुड. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर नॉन ऍक्वेस टायट्रेशन मध्ये काय करतो आपण? वी यूज द नॉन ऍक्वेस सॉल्व्हेंट म्हणजे अदर दॅन वॉटर. आता याची गरज का पडली? वॉटर मध्ये तर टायट्रेशन होतातच, बट व्हॉट इज द नीड? का गरज पडली आपल्याला नॉन ऍक्वेस सॉल्व्हेंट घ्यायची? त्याच्या मागचं पण एक दोन रिझन आहे, ते मी सांगितलं होतं तुम्हाला लास्ट लेक्चरला. आठवतंय का काही? दोन रिझन आहेत. व्हेरी गुड. काही जे सॉलिड्स असतात, सोल्युट्स असतात, ड्रग्स असतात, ते वॉटर मध्ये डिसॉल्व्ह होत नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला मग कुठे जावं लागतो? नॉन ऍक्वेस सॉल्व्हेंट्स कडे जावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण वीक ऍसिड वर्सेस वीक बेसचा टायट्रेशन करतो, तर अशा वेळेला आपल्याला जो रिझल्ट आहे तो भेटण्यामध्ये त्रास होतो. तो का त्रास होतो? त्याच्या मागचं रिझन आहे इन केस ऑफ वॉटर ऍज अ मीडियम. जर आपण वीक ऍसिड वर्सेस वीक बेसचा टायट्रेशन करतो आहे इन द प्रेझन्स ऑफ वॉटर, तर अशा कंडिशन मध्ये जेव्हा आपण इंडिकेटर टाकणार तर आपल्याला रिझल्ट भेटेल, बट that is somewhat difficult because the pH of weak acid is near about 6. Okay, because it is a weak. The pH of water is 7. The pH of weak base is near about 8. Okay, and मग काय होतो जेव्हा आपण समजा, आता तुम्हाला एक उदाहरण देतो. आता वीक ऍसिड वीक बेसचा टायट्रेशन करतोय आपण. आता हा वीक ऍसिड आहे, हा ऍसिड काय करतो? डोनेट्स द H+. ओके, याने H+ डोनेट केला कशामध्ये? वॉटर मध्ये. आता तो H+ जो आहे
आता तो H प्लस बेस घेईल का वॉटर घेईल, कन्फ्युजन होऊ शकते. कारण समटाइम्स काय होईल बघा, हे जे नियर अबाउट आहे, तर काही वेळेला काय होईल की वॉटर शोज मोर बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऍज कम्पेअर्ड टू बेस. समजतंय, वॉटर शोज मोर बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स देन बेस. तर काय होईल मग, हा H+2 घेईल वॉटर, आणि आपल्याला अशा कंडिशन मध्ये फॉल्स रिझल्ट्स भेटू शकतात. बरोबर आहे. वाईस वर्सा पण होऊ शकतो. जेव्हा आपण बेस वर्सेस ऍसिड टायट्रेशन करणार, तर मग काय होईल की हा बेस काय करेल, इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉन डोनेट करेल. बघितलेलं आहे आपण कोणत्या थेरीमध्ये प्रोटॉन डोनेट करतो बेस. इलेक्ट्रॉन पेयर लेविस इलेक्ट्रॉन पेयर लॉरी प्रोस्टेट मध्ये ऍसिड काय करतो, प्रोटॉन, बरोबर आहे. बेस काय करतो, प्रोटॉन एक्सेप्ट करतो, बरोबर आहे. आता बेस आहे, तर बेस जो आहे आता वॉटर आहे, वॉटर इज एन्ट्रोपिक इन नेचर. ओके, तर हा ऍसिड आहे, ऍसिड डिसोसिएट होऊन जाईल आणि तो काय करेल, याला H प्लस घेऊन घेईल. ऍसिड जसं तसं होऊ शकतो, पॉसिबिलिटीज आहे, बरोबर आहे. वाटर है ना, एम्फोटेरिक है ना वाटर, पानी तेरा रंग कैसा जिसमें मिला वैसा, बरोबर है. तर वाटर इज एम्फोटेरिक इन नेचर and sometimes it show acidic characteristics and sometimes it show basic characteristics. Okay, depends on situation. तर अशा कंडिशन मध्ये काय होईल, वॉटरच याला H प्लस डोनेट करून देईल, ऍसिड तसं राहतो. तर अशा कंडिशन मध्ये आपल्याला काय भेटू शकतो, फॉल्स रिझल्ट्स, फॉल्स टायट्रेशन्स भेटू शकतो. टू अवॉइड these things काय करू मग आपण, वॉटरच यूज करणार. वॉटरच्या जागेवर आपण काय यूज करणार, मग नॉन ऍक्वियस सॉल्व्हेंट. त्या चॅप्टरचं नाव आहे नॉन ऍक्वियस टायट्रेशन. हे दोन मोठे रिझन आहे. कोणकोणते दोन रिझन आहे आम्हाला, ओके, बाकीचे ड्रग्स केमिकल्स रिझॉल्व्ह होते. सेकंड म्हणजे वॉटरमध्ये बेस प्लस त्याच्यामध्ये रिएक्शन बरोबर. वीक ऍसिड वीक बेसचं जेव्हा आपण टायट्रेशन करणार, तर त्या वेळेला आपल्याला फॉल्स रिझल्ट्स हे भेटू शकतात, बरोबर किरण. समजलंय. असे दोन रिझन मुळे अजून एक बाकी आपण मोठे जे दोन रिझन्स आहेत, त्याच्यामुळे आपण नॉन ऍक्वियस टायट्रेशन कडे किंवा नॉन ऍक्वियस सॉल्व्हेंट्स कडे वळतो, बरोबर. समजलं, परत रिपीट करायचं. ऑनलाईन वाले समजलं का, ऑनलाईन वाले. हो सर. हो सर. ओके, पुढे जायचं. हो, ठीक आहे. वी विल डिस्कस द नेक्स्ट टॉपिक. आता सॉल्व्हंट आहे, तर कोणकोणते सॉल्व्हंट आपण यूज करू शकतो याच्यामध्ये ते आपण बघणार आहोत. खूप कन्सेप्ट आहे याच्यामध्ये शिकण्यासाठी या चॅप्टर मध्ये. तर कोणकोणते सॉल्व्हंट आपण यूज करू शकतो, तर खूप सॉल्व्हंट आहे, लाईक बेन्झीन, मिथेनॉल, क्लोरोफॉर्म, एक्सेट्रा एक्सेट्रा. असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला काय भेटतात, सॉल्व्हंट भेटतात. पण सॉल्व्हंट सिलेक्शन हा पण एक महत्वाची बाब आहे याच्यामध्ये, लक्षात ठेवा. सिलेक्शन ऑफ सॉल्व्हंट इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. तर सॉल्व्हंट हे चार प्रकारचे असतात. नॉन ऍक्वियस टायट्रेशन्स मध्ये सॉल्व्हंट हे चार प्रकारचे असतात. आपण डिस्कस केलं होतं लास्ट लेक्चरला, बट परत रिपीट करतोय. तर पहिला आहे त्याच्यामध्ये प्रोटोजेनिक सॉल्व्हंट. प्रोटोजेनिक सॉल्व्हंट. आता हा जो प्रोटोजेनिक आहे
हा वर्ड दोन वर्ड मिळून बनलेला आहे, प्रोटो अँड जेनेसिस. प्रोटो मीन्स व्हॉट? प्रोटॉन, that is your H plus. Okay, protogenic, proton generating, proton synthesis. बरोबर, प्रोटॉन जनरेट करणारा, प्रोटॉन देणारा, प्रोटीन डोनेट करणारा सॉल्व्हंट, त्याला आपण काय म्हणू? प्रोटोजेनिक. जेनेसिस मीन्स बनवणे किंवा देणे, या कंडिशन मध्ये प्रोटॉन जनरेटिंग सॉल्व्हंट. आता जे असे सॉल्व्हंट्स असतात बघा, ते काय करतात की these are acidic solvents and used to enhance the basicity of the bases. According to Lowry-Bronsted theory, what is acid and what is base? According to Lowry-Bronsted theory, Acid donate proton. okay, acid is a substance which donates the proton, and base is a substance which accept the आला लक्षात? इथे लिहितो मी ते. According to Lowry-Bronsted theory, the acid is a substance which donate the proton. तुम्हाला मी सांगितलं होतं हायड्रोजनला प्रोटॉन का म्हटलं जातो? बिकॉज दी व्हॅल्यू आहे त्याची, मास is near about equivalent to proton. हायड्रोजन आणि प्रोटॉनचा जो मास आहे नियर अबाउट सेम आहे, म्हणून प्रोटॉन इज ऑल्सो कॉल्ड एज हायड्रोजन. लक्षात ठेवा. ओके, प्रोटॉन ऑल्सो कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज, प्लस ऑल्सो कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज एक्सेप्ट प्रोटॉन्स. कोण? बेस. अकॉर्डिंग टू Lowry-Bronsted, ऍसिड इज अ डोनेट द प्रोटॉन. तर प्रोटोजेनिक सॉल्व्हंट आहे म्हणजे काय असतील? ऍसिडिक असतील का बेसिक असतील? ऍसिडिक. हा, काय असतील? किंवा बेसिक. व्हाय? व्हेरी गुड, बिकॉज दे आर डोनेटिंग द H प्लस. असे जे सॉल्व्हंट्स असतात जेव्हा तुम्ही त्यांना यूज केलं तर ते ऍसिडिक इन नेचर असतील, म्हणजे काय करतील? प्रोटॉन डोनेट करतील. बरोबर. आता कोणतीही रिएक्शन ती केव्हा होईल? जेव्हा एकमेकांची रिएक्टन्स काय होईल? रिएक्शन. बरोबर, रिएक्शन झाली तरच काय भेटते आपल्याला? प्रोडक्ट भेटते. बरोबर आहे, गरजेचं असतं. तर आता समजा खूप वीक बेस आहे, काय? खूप वीक बेस आहे. तर वीक बेस म्हणजे काय? की तो प्रोटॉन एकदम कमी एक्सेप्ट करणार नाही, कमी प्रमाणात एक्सेप्ट करणार, एकदम कमी प्रमाणात. समजतंय का? हा, वीक बेस आहे, एकदम कमी प्रमाणात तो प्रोटॉन काय करणार? एक्सेप्ट करणार. अशा कंडिशन मध्ये आपल्याला त्याला बळजबरीने प्रोटॉन काय करावा लागेल? द्यावा लागेल. तर ऍट दॅट कंडिशन वी यूज द प्रोटोजेनिक सॉल्व्हंट. प्रोटोजेनिक सॉल्व्हंट मग याचे एक्झाम्पल काय आहे? स्ट्रॉंग ऍसिड. बघा याचे एक्झाम्पल त्यांनी ऍसिडिक ऍसिड आहे, HCl आहे, H2SO4 आहे. एक्झाम्पल याचे जर घेतलं तर आपण ग्लायशियल ऍसिडिक ऍसिड, ग्लायशियल हा खूप आहे, सांगितलं होतं मी त्या दिवशी तुम्हाला. H2SO4, HCl, they all are the strong acids and protogenic in nature. They generate the proton in the hydration. आणि मग त्यांनी प्रोटॉन जनरेट केला तर तो प्रोटॉन कोण घेईल? मग बेस घेईल. ओके, तो प्रोटॉन कोण घेईल? बेस. and your titration is complete. Clear? Protogenic solvent समजलं. Next, protophilic solvent. Next is protophilic solvent. Protophilic solvent. Protophilic solvent. ऑनलाइन वाले समझते का? हो सर.
protophilic solvent. Now if we discuss about it, याचे दोन तुकडे जर आपण केले, प्रोटोफिलिक, तर प्रोटो means what? Again proton. Proto means proton and philia means loving, attractive. philia means loving किंवा त्याला आपण म्हणू attractive. म्हणजे ते काय करतील, प्रोटॉन्सला आपल्या जवळ बळजबरी घेतील किंवा ऍक्सेप्ट करतील. मला सांगा, जे हे सॉल्व्हंट काय असतील, ऍसिड असतील का बेस असतील? बेस बेस हा बेस काय असतील ऑनलाईन वालो? बेस 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 राहील ना. बेस ऍक्सेप्ट करतोय ना, लविंग म्हणजे काय आहे, ऍक्सेप्ट. बरोबर आहे ना? हा? आता हो. एखाद्या मुलीला चॉकलेट आवडतं, बरोबर आहे, तिला चॉकलेट काय असतं आवडतं, आपण काय देतो मग तिला चॉकलेट देतो, ती पण आनंदाने घेते ना, का कारण तिला चॉकलेट आवडतं. तर असं इकडे हे जे सॉल्व्हंट आहे यांना काय आवडतं, प्रोटॉन्स. तर यांना कोणी प्रोटॉन देईल तर लगेच घेतील ते, किंवा दुसऱ्याच्या हातात जरी दिसलं प्रोटॉन तर ते बळजबरीने हिसकावून घेतील. बरोबर, अशी यांची काय आहे प्रॉपर्टी. बरोबर, तर जनरली बेस आर एक्सेप्ट द प्रोटॉन. तर हे जे सॉल्व्हंट असतील हे कसे असतील नेचर मध्ये, बेसिक. ओके, these solvents are basic in nature. Okay, these solvents are basic in nature. Basic characteristics शो करतील. यांचे एक्झाम्पल जर आपण बघायला गेलो तर बेसिक सॉल्व्हंट्स येतील, पायरिडीन, इथिलामाइन डायनिसिक मॉर्गेडिन, पायरिडीन वगैरे याचं काय आहे एक्झाम्पल आहे. पायरिडीन, ओके, that is the pyridine. Protophilic solvent. Protophilic solvent. Protophilic solvent. Okay. The next one is amphoteric solvent. Next one is amphoteric solvent. Now, what is the meaning of amphoteric solvent? लिहित जा रे. Very good. तो वही characteristics को क्या करें, show करें. That is called as amphoteric solvent. म्हणजे depends upon situation, तो त्याचं नेचर करायचं. आता असे सॉल्व्हंट आपण केव्हा यूज करणार? Water is also amphoteric in nature, but what is the need of special solvent? जेव्हा एखादा सबस्टन्स आहे तो वॉटर मध्ये डिसॉल्व्ह होणार नाही, तर त्या वेळेला आपण एम्फोटेरिक सॉल्व्हंट हे काय करणार, यूज करणार. आता एम्फोटेरिक म्हणजे डिपेंड्स अपॉन सिच्युएशन, ते काय करतील, आपल्या प्रोटॉन, ओके, अकॉर्डिंग टू सिच्युएशन they will donate their proton as well as accept the proton, depends upon the situation. Hence they are called as amphoteric nature. Amphoteric solvent किंवा यांना amphoprotic पण म्हणतात, amphoprotic पण म्हणतात किंवा amphoteric पण म्हणतात, वेगवेगळे नाव आहे, तो लक्षात ठेवा, लिहायचं आहे. तर त्याचा एक्झाम्पल काय आहे, अल्कोहोल्स, इथेनॉल, मिथेनॉल, ऍसिटिक ऍसिड असतो ते. तर अल्कोहोल्स, तर त्याच्यामध्ये इथेनॉल, ओके, इथेनॉल किंवा मिथेनॉल आपण ऍज यूज करू शकतो ऍज अ एम्फोटेरिक सॉल्व्हंट. ऑनलाइन वाले समजतंय का? हो सर. क्लियर आहे हो, का सर. कन्सेप्ट? तर रिपीट करू? हो सर. नाही सर, क्लिअर आहे. ठीक आहे, कोणाला नाही समजलं तर विचारू शकता, परत एक्सप्लेन करून देऊ, काही प्रॉब्लेम नाही मॅडम. So this is the amphoteric solvent. The last one is aprotic.
अप्रोटिक सॉल्व्हंट अप्रोटिक अप्रोटिक सॉल्व्हंट. अप्रोटिक चा अर्थ होतो नाही. प्रोटचा अर्थ काय होईल प्रोटॉन. म्हणजे तो कॅरेक्टर शो करणार. तो म्हणजे ना एक्सेप्ट करणार ना डोनेट करणार प्रोटॉन. ओके नो एक्सेप्ट नो डोनेट. फक्त ते ऍसिड बेस जे रिएक्शन मध्ये भाग घेतात नाही. म्हणजे क्रिकेटचा मैदान फुटबॉलचा मैदान आहे बरोबर आहे. त्या क्रिकेटच्या मैदानामध्ये 2 टीम आहेत किंवा फुटबॉलचा मैदान आहे फुटबॉलच्या मैदानामध्ये 2 टीम्स आहेत. ते एकमेकांचे गोल टाकताय ते एकमेकांचं करताय. त्याच्यामध्ये मैदानाचा काय गोल आहे फक्त तो जागा देतोय मैदान माझ्यावर तुम्ही खेळता. मला लक्षात याच्यामध्ये सुद्धा अप्रोटिक सॉल्व्हंट जो आहे तो फक्त एक मैदान आहे. त्याच्यामध्ये ऍसिड आणि बेस हे वेगवेगळे 2 टीम्स आहेत. मला लक्षात याच्यामध्ये अप्रोटिकची कन्सेप्ट समजली. असे 4 प्रकारचे सॉल्व्हंट हे ठरवली आपण बघू. सर्वात पहिले आपण बघितलं प्रोटोजेनिक सॉल्व्हंट. जे जनरेट्स द प्रोटॉन ते डोनेट्स द प्रोटॉन. म्हणजे ते काय असतील ऍसिड इन नेचर. त्याचे आपण एक्झाम्पल बघितले HCl किंवा ग्लायसिल ऍसिडिक ऍसिड ज्याला आपण ऍसिडिक इन नेचर. आफ्टर दॅट वी सॉ द प्रोटोफिलिक सॉल्व्हंट. प्रोटोफिलिक सॉल्व्हंट मीन्स व्हॉट दे आर proton loving, they accept the protons and they are generally acidic or basic. Basic in nature because according to Laurent-Rostedt theory, base are the substance which accept the proton. So the protophilic solvents are accept the protons and generally they are basic in nature. The another one is amphoprotic or solvent. According to situation they change. They act as an acid as well as base according to the situation. The example of that is ethanol or methanol. And after that the last one is a protic solvent. That means they cannot accept and cannot donate the proton. Neither accept nor donate the proton. अप्रोटिक समजलं. सांग कोणकोणते 4 आहेत. अम्फोटेरिक व्हेरी गुड. असे 4 प्रकारचे सॉल्व्हंट आहे आपल्या जवळ. तर ते 4 प्रकारचे सॉल्व्हंट आपण यूज करू शकतो. एनी डिफिकल्टी ऑनलाईन वाले. 4 सॉल्व्हंट समजले का तुम्हाला. Yes. समजले ना. हो सर. ओके Yes, sir. व्हेरी गुड व्हेरी गुड. ठीक आहे. तर आता आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय असतो ते आपण बघणार आहोत. सर्वांसाठी सूचना आहे ऑनलाईन ऑफलाईन दोघांसाठी की विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की जिल्ह्यात वाढते संक्रमण परिस्थितीमुळे बुधवार दिनांक 31/3/2021 पासून ते पुढील सूचना येईपर्यंत सर्व महाविद्यालयीन प्रात्यक्षिके किंवा लेक्चर्स हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतील. आला लक्षात. म्हणजे तुम्हाला घरी राहून लेक्चर्स अटेंड करायचे आहे. तरी याच्यामध्ये अजून भर दिलेली महाविद्यालयाचे कार्यालयीन कामकाज या काळात देखील चालू राहणार असून म्हणजे कॉलेजचं म्हणजे जे स्टाफ आहे जे टीचिंग स्टाफ आहे नॉन टीचिंग स्टाफ आहे ते कॉलेजमध्ये राहणार आहे. जर तुम्हाला काही
ऑफिस वर्क असेल तर तुम्ही येऊ शकता, पण बघा चालू राहणार असून ज्या विद्यार्थ्यांना किंवा पालकांना फी संदर्भात, स्कॉलरशिप संदर्भात किंवा परीक्षा फॉर्म लायब्ररी संदर्भात काम असल्यास आपापली वैयक्तिक प्रतिबंधात्मक काळजी घेऊन तसेच कोविड-19 बाबत नियमांचे पालन करत कार्यालयात येऊ शकतात. म्हणजे तुम्हाला जर काही फॉर्म असेल कॉलेजमध्ये तरच यायचंय, असं फालतू यायचं नाही. तर ही अशी सूचना आलेली आहे. तर त्याच्यामुळे आणि कॉलेजमध्ये जेव्हा तुम्ही येणार तर नियमांचे पालन करून यायचं आहे. आंघोळ करून मस्त चांगले कपडे घालून. आलं लक्षात? पुढचे आता जे पण लेक्चर्स होतील ते ऑनलाईनच होतील. लक्षात ठेव. अदर कॅरेक्टरिस्टिक बद्दल आपण बघणार आहोत. सॉल्व्हेंट्सचे जे अदर कॅरेक्टरिस्टिक्स असतात त्यांच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर त्याच्यामधला एक पॉइंट आहे दॅट इज द डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द लिक्विड. दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट फॉर द सिलेक्शन ऑफ सॉल्व्हेंट. सॉल्व्हेंट सिलेक्शन साठी हा एक महत्वाचा पार्ट आहे. काय? डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. व्हॉट इज डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट? वी विल डिस्कस दिस. तुम्हाला माहिती का पोलर सॉल्व्हेंट, नॉन पोलर सॉल्व्हेंट? यू नो अबाउट इट. व्हॉट इज पोलर, व्हॉट इज नॉन पोलर सॉल्व्हेंट? नाही माहिती? ओके, वी विल डिस्कस अबाउट इट. पोलर सॉल्व्हेंट काय असतो, नॉन पोलर सॉल्व्हेंट काय असतो. फर्स्ट ऑफ ऑल, पोल्स म्हणजे काय? पोल्स जसं इलेक्ट्रिसिटीचे खांब असतात, त्यांना आपण काय म्हणतो? पोल्स म्हणतो. तर तसेच पोल्स जे ते तुमचे सॉल्व्हेंट मध्ये जनरेट होतात. तसेच पोल्स काय होतात? सॉल्व्हेंट मध्ये जनरेट होतात. इफ वी दिसतंय का? If we take the example of H2O, तर H2O तुम्ही असं पण लिहू शकता ना? लिहू शकता, बरोबर आहे. किंवा तुम्ही H2O ला असं पण लिहू शकता, बरोबर आहे. लिहू शकता, ठीक. तर बघा, तुम्ही जर H2O चं स्ट्रक्चर जर बघितलं तर याच्यामध्ये काय होईल, तुम्हाला पार्शियली पॉझिटिव्ह आणि पार्शियली निगेटिव्ह चार्जेस दिसतील. आता कसं काय दिसतील? पार्शियली म्हणजे डेल्टा पॉझिटिव्ह, याच्यावर डेल्टा पॉझिटिव्ह आणि याच्यावर निगेटिव्ह. ओके, H वर का पॉझिटिव्ह आहे आणि O वर का निगेटिव्ह चार्ज आहे? व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? तर कित्येक वेळा सांगितलेलं आहे तुम्हाला, पॉझिटिव्ह चार्ज काय येतो, निगेटिव्ह चार्ज काय येतो. Very good. It is totally depends upon the electronegativity. If we see the electronegativity of oxygen is near about 3.0 and hydrogen is near about 2.1 या something काहीतरी आहे, 2 point something आहे. तर इलेक्ट्रॉनला आपल्याजवळ खेचण्याची क्षमता म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, बरोबर आहे. तर इलेक्ट्रॉनला आपल्याजवळ खेचण्याची क्षमता ही ऑक्सिजनची जास्त आहे ऍज कम्पेअर्ड टू हायड्रोजन. तर याच्यामुळे ऑक्सिजनवर कोणता चार्ज येतोय? निगेटिव्ह. आणि बाकीचे जे H आहे त्यांच्यावर कोणता चार्ज येतोय? पॉझिटिव्ह. ओके, तर आता तो जो सॉल्व्हेंट आहे, वॉटर आहे, त्याच्यामध्ये काय जनरेट झालेले आहे? पोल्स. काय जनरेट झालेले? पोल्स. तर पोल्स जनरेट झाल्यामुळे मग काय होईल, जे पोलर सॉल्व्हेंट असतील, जे पोलर सबस्टन्सेस असतील, जेव्हा आपण त्यांना वॉटर मध्ये टाकणार तर ते इझिली गेट डिझॉल्व्ड. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही याच्यामध्ये काय टाकलं? NaCl. काय टाकलं? NaCl, दॅट इज सोडियम क्लोराईड. तर काय होईल मग? Na प्लस Cl मायनस, बरोबर आहे. होईल असं. तर मग काय होईल? आता हा जो Cl मायनस डिसोसिएट झाला. दिस इज कॉल्ड ॲज डिसोसिएशन. याला काय म्हणू आपण? डिसोसिएशन म्हणू. काय म्हणू? डिसोसिएशन, आयनायझेशन. कारण काय होतं, याचं डिसोसिएशन होतं म्हणजे ब्रेकडाऊन होतोय. आणि काय होतोय मग, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो, याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतोय. आता याच्यावर पॉझिटिव्ह आणि याच्यावर निगेटिव्ह चार्ज काय येतोय?
क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे ऍज कम्पेअर टू सोडियम. आता आपल्याला माहिती आहे कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म झालेला आहे. कोव्हॅलंट बॉन्ड का फॉर्म झालेला आहे? कारण दोघांनी एक एक इलेक्ट्रॉन एकमेकांना शेअर करून कोव्हॅलंट बॉन्ड हा तयार केलेला आहे. बरोबर आहे. तर आता हा बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे की दोघे इलेक्ट्रॉन कोण घेऊन घेईल? हा क्लोरीन घेऊन घेईल आणि हा भिकारी होऊन जाईल. याच्यावर इलेक्ट्रॉन डिफिशियंट असल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि याच्यावर इलेक्ट्रॉन रिच असल्यामुळे निगेटिव्ह चार्ज येईल. क्लिअर? ठीक. आता बघा काय होईल? दिस इज द निगेटिव्ह चार्ज. ओके. आणि आता आपण याला कशात टाकलं? पाण्यामध्ये टाकलं. पाणी इज अ पोलर सॉल्व्हंट. तर काय होईल बघा याच्यावर? याचं पण डिसोसिएशन होईल. बरोबर. तर आता जे H+ आयन्स असतील ते काय करतील? H+. त्याला असं पूर्ण घेऊन घेतो. इन सेम केस Na तर याला पण असं O घेऊन घेईल किंवा ऑक्सिजनला काय करेल? होय. तर याला सोडियमचे मॉलिक्युल्स काय करतील? असं घेऊन घेतील. त्या सॉल्व्हंट मध्ये and then they will form the solution. काय तयार करतील मग ते? सोल्युशन्स तयार करतील. बरोबर. सोडियम क्लोराइड इज कम्प्लीटली सोल्युबल इन वॉटर. त्याचा मागचं रिझन काय आहे? हा आहे कारण पोल्स जनरेट होतात आणि याचं मग काय होतं? डिसोसिएशन होतो, आयनायझेशन होतो आणि त्याच्यामुळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज जनरेट होतात. पॉझिटिव्ह वाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह कडे जातो, निगेटिव्ह वाला पॉझिटिव्ह कडे जातो. बरोबर आहे. इथपर्यंत समजलं पोलर सॉल्व्हंट काय असतो? ऑनलाईन वाले समजलं तुम्हाला पोलर सॉल्व्हंट काय असतो? Yes, sir. So that is all about the polar as well as non-polar solvent. हो होतोय का? एरर नाही ना? गोष्टी व्हायचा इंटरेस्टिंग टॉपिक. That is called as polar as well as असे पण सॉल्व्हंट असतात की त्यांच्यामध्ये फोर्स जनरेट होत नाही. तर त्यांना आपण काय म्हणू? नॉन पोलर सॉल्व्हंट. कोणता टॉपिक रिपीट करायचं आहे? हर्षल कोणता टॉपिक रिपीट करायचा आहे बेटा? आवाज येतोय का हर्षल? पोलर सॉल्व्हंट. ओके. तर बघा पोल्स जनरेट होतात. पोल्स म्हणजे आपण त्यांना सोप्या भाषेत इलेक्ट्रिकचे खांब असतात त्यांना आपण काय म्हणतो? पोल्स म्हणतो. बरोबर आहे. तर अशा प्रकारचे पोल्स हे वॉटर मॉलिक्युल्स सुद्धा जनरेट होतात. कसे जनरेट होतात? असे जनरेट होतात बघा. HO. बरोबर आहे. आता ऑक्सिजन जो आहे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍज कम्पेअर टू हायड्रोजन. त्याच्यामध्ये ऑक्सिजनला इलेक्ट्रॉन्सला खेचण्याची क्षमता जास्त ऍज कम्पेअर टू हायड्रोजन. त्याच्यामुळे त्याच्यावर पार्शियली म्हणजे अर्धवट. आता कारण ते जुळलेले एकमेकांना. बरोबर आहे ना? जुळलेले असल्यामुळे फक्त अर्धा चार्जेस आहे त्यांच्यावर. पार्शियली निगेटिव्ह, पार्शियली पॉझिटिव्ह चार्जेस असतात. Partially positive and partially negative charges are there. Negative charge on oxygen and positive charge on hydrogen. बरोबर आहे. आता जर याच्यामध्ये असे पोल्स जनरेट होतात झालेले तर याला काय म्हणू आपण? पोलर सॉल्व्हंट. दिस इज द पॉझिटिव्ह पोल and this is the negative pole. बरोबर. This is positive pole, this is negative pole. Hence it is called as polar solvent. याला काय म्हणू आपण? Polar solvent. Because poles are generated in such a solvent, hence it is called as polar solvent. Okay, clear? आता याच्यामध्ये काय होईल मग? जेव्हा आपण सोडियम क्लोराइड टाकणार तर याचे पण आयनायझेशन होईल, Na+ जनरेट होईल आणि Cl- जनरेट होईल. बरोबर. अँड यू नो निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय होतो? अट्रॅक्शन असतो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑल्सो अट्रॅक्शन. निगेटिव्ह डिस्ट्रॅक्शन. रिपल्शन म्हणजे रिपल्शन होतो. पॉझिटिव्ह ऑल्सो रिपल्शन. याला लक्षात ठेवण्याचं एक तुम्हाला सोपं उदाहरण देतो मी. नवरा बायको असते. बरोबर आहे. ते बोथ आर डिफरंट चार्जेस. दोघांची काय होतं? जमतं.
दे आर अट्रॅक्ट इच अदर. बरोबर. आता सासू आणि सून दे बोथ आर सेम चार्जेस. दोघांमध्ये जमतं का? नाही जमत. सेम चार्जेस. समजतंय? हा, सासू आणि सून हे काय दोघेही सेम चार्जेस आहे, तर त्यांच्यामुळे बहुतेक वेळा जमत नाही, टक्कर होत असते, रिपल्शन. आणि नवरा आणि बायको किती झगडे झाले तरी सोबत जातात. बरोबर. तर इट इज अ अट्रॅक्शन. आलं लक्षात? तर इन सच केसेस इथे पण तसंच होईल. पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह कडे जाईल, निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह कडे जाईल. समजलं? ठीक. तर आता आपला जो मेन मुद्द्याचा पॉइंट आहे तो आहे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय असते?